बुल्ढाना विधानसभा क्षेत्र के विधायक संजय गायकवाड़ ने हाल ही में भारी बारिश से प्रभावित किसानों से मिलने के लिए मोताला तहसील का दौरा किया। इस क्षेत्र में मूसलाधार बारिश ने फसलों को भारी नुकसान पहुंचाया, जिसकी समीक्षा करने के लिए विधायक खुद खेतों तक पहुंचे। विधायक गायकवाड़ ने किसानों को आश्वासन दिया कि सरकार की ओर से जल्द ही मदद पहुंचाई जाएगी। उन्होंने कहा कि किसानों के नुकसान को देखते हुए सरकार हर संभव सहायता प्रदान करेगी। उन्होंने संबंधित अधिकारियों को तत्काल नुकसान का पंचनामा तैयार करने का भी आदेश दिया। इस दौरे के दौरान विधायक ने कहा कि किसानों के आंसू पोंछने के लिए सरकार पूरी तरह प्रतिबद्ध है। उन्होंने कहा कि वे ये सुनिश्चित करेंगे कि किसानों को जल्द से जल्द मुआवजा मिले, ताकि वे इस संकट से उभर सके। इस बीच किसानों ने विधायक से मुलाकात के बाद राहत महसूस की और उम्मीद जताई कि प्रशासन जल्द ही उनकी मदद करेगा। सकाळी 4च्या दरम्यान मला वाटते राहेरा, गुळभेली, उबाळखेड आणि नळकुंड आणि काहीसा थोडासा खामखेड पूर्ण सकाळी अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीसारखा प्रकार झाला। 1.5 तासामध्ये इतका पाऊस कोसळला की असा पाऊस याच्यापूर्वी कधीच कोसळला नाही आणि मोठ्या प्रमाणात नळगंगा धरणामध्ये सुद्धा पाणी त्या ठिकाणी गेलं। बुलढाण्यातल्याही अनेक गावांना त्याचा फटका बसला, त्यातून ती पाहणी करून त्या ठिकाणी आलो। आताही सगळ्या शेतकऱ्यांचं जिथे जे नुकसान झालं, सगळी आमची महसूलची टीम, तहसीलदार साहेब आहेत, सगळे पटवारी वगैरे सगळे आम्ही सोबत आहोत। सगळ्या शेतकऱ्यांचा सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे 100% आम्ही करणार। अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता मी पाणी पाहिलं आणि त्यांना असं वाटून आलं की आमचं सगळं उद्ध्वस्त झालं। बरं, त्यांना मी सांगितलं की आपण एकदम असं काही मनाला वाईट वाटून घेऊ नका, दुःखाचा क्षण आहे, नुकसान आहे, पण सरकार पाठीशी आहे आणि शासनाकडनं आपण प्रत्येक शेतकरी, एक पण शेतकरी आपण मदतीशिवाय वंचित ठेवणार नाही। त्याच्यामुळे आमचे सगळे कर्मचारी प्रामाणिकपणे जातील। जिथे माणूस जाऊ शकत नसेल तिथे ड्रोनने आपण त्याचे हे करू, पंचनामे करू, पण शेतकऱ्यांना 100% मदतीचा प्रयत्न करू। हे राहेरा धरणाची सुरुवात 1999 सुरू झाली होती आणि अनेक वेळेस त्याच्या पहिली सुपरमा, दुसरी सुपरमा, अगदी तिसरी सुपरमा म्हणजे अनेक वेळेस त्याचा कॉस्ट पण धरणाची वाढत गेली आणि धरण कधी होईल असं कधी असं वाटत नव्हतं। पण मी मनाशी ठरवलं होतं अधिकाऱ्यांना बसून, काही झालं तरी या वर्षी राहेरा धरणाची धार दाबायची आणि पाणी साठवायचं आणि याचं या धरणावर पीडीएन करून, म्हणजे पीडीएन म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन नेऊन शेताच्या बांधापर्यंत हे पाणी आपल्याला पिकाकरता पोहोचायचं आहे। आणि आज एक आनंदाचा क्षण आहे की कालच्या पावसाने काही ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण हे धरण मात्र शेतकऱ्याला दिलासा देणारं पाणी याच्यामध्ये आलं। यावर्षी धरणामध्ये पाणीसाठा खूप कमी प्रमाणामध्ये ठेवावा लागतो नियमाप्रमाणे, पण पुढच्या वर्षी पाणीसाठा याच्यापेक्षा 10 पटीने वाढेल आणि हे धरण एवढ्या क्षमतेचं की मला नाही वाटत की हे धरण भविष्यात कधी कोरडं पडेल। आणि मग याचा 100% सगळे शेतकरी आनंद व्यक्त करत आहेत की या धरणामुळे आमच्या गावाला खूप मोठं पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, हे त्यांना मिळणार आहे।